लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून म्हणजे 27 मार्चपासून खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाहीत। फक्त आणि फक्त 20% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। पण आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले नाहीत त्यांना आता हे पैसे मिळणार का नाही किंवा पैसे का आले नाहीत ही सर्व कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। फेब्रुवारी 20वा हप्ता आज पैशांचं वितरण होणार का? कारण कालच मंत्री अदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट दिली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। व त्या संदर्भात आपल्या एका फॉलोअरने सुद्धा आपल्याला ही स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, ज्यांना 1500 रुपये जमा झालेले आहेत व 27 तारखेलाच पैसे जमा झालेले आहेत। 27 मार्च 2026ला हे 1500 रुपये जमा झालेले आहेत। पण अनेक जणांचे मेसेज आलेले आहेत, कमेंट आलेले आहेत की पैसे जमा झालेले नाहीत, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, मग आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे का? आम्ही KYC प्रक्रिया केलेली आहे। बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालं की KYC झाली नव्हती किंवा चुकली होती, तर त्या लाडक्या बहिणींनी काय केले आहे की KYC दुरुस्ती प्रक्रिया केलेली आहे व ते 31 मार्चपर्यंत संधी असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका। तुमच्या खात्यामध्ये जर हे 1500 रुपये आले नसतील तर अजून पुढे काय सांगितलेलं आहे, 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे। म्हणजेच आता आज जरी पैसे म्हणजे काल जरी पैसे तुम्हाला आले नसतील, आज जरी पैसे आत्तापर्यंत आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, 2 ते 3 दिवस वितरण होणार आहे। KYCची दुरुस्ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो 31 मार्चपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत का? कारण सध्या वितरण फक्त 1500 रुपयाचं होत आहे, 3000 रुपयाचं होत नाही। म्हणजे सध्या फेब्रुवारी महिन्याच्या पैशांचं वितरणच फक्त होत आहे। ज्यांची KYC झाली आहे लक्षात घ्या, त्यांनी कमेंट करा की तुमची KYC झाल्यामुळे तुमची KYC झाली आहे तरीसुद्धा पैसे मिळाले आहेत का नाही, तुमची KYC दुरुस्ती प्रक्रिया तुम्ही केली होती का, नक्की सांगा। कारण हप्ता वितरण जवळजवळ 80% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, तर आपण पुढे काय करू शकतो की पैसे मिळण्यासाठी काहीतरी उपाय काढू शकतो। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करून लगोलग सांगायचं आहे। आता ज्या पैशांचं वितरण होणार आहे तर कोणत्या लाडकीला पैसे जमा झाले आहेत, तर आपल्या फॉलोअर्सनी नक्कीच इथे कमेंट करून सांगितलेलं आहे, आपल्याला मेसेज करून सांगितलेलं की आम्हाला पैसे जमा झालेले आहेत। पात्रता यादी म्हणजे आता नवीन आहे, ते म्हणजेच काय की ज्यांची KYC झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणीची KYC झाली आहे, पहिली बघा खूप महत्त्वाची अट असणार आहे की ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली आहे आणि ती KYC बरोबर पाहिजे आहे, चुकीची नको आहे। ओके, KYC दुरुस्ती प्रक्रिया आहे ते सुरू आहे। दुरुस्ती प्रक्रिया 31 मार्चपर्यंत असणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा KYC दुरुस्ती अजून केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। KYCची एक पहिली मोठी अट असणार आहे, ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत हप्ते आले आहेत त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येत आहेत, तुम्ही पाहू शकता। तर ही जी काही डिअर कस्टमर पेमेंट आहे 27 मार्च 2026ला जमा झालेले आहेत व लाडक्या बहिणींनो पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। बँक सीडिंग आहे का एकदा चेक करा, आधार सीडिंग आहे का चेक करा, कारण सर्व बहिणींना पैसे जमा होणार आहे। DBT मार्फत हे पैशांचं वितरण सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। कारण यावेळेस महिला व बालविकास विभागाकडून GR आला नाही, पण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून GR आला आहे व जे काही मंत्री अदितीताई तटकरे म्हणजे महिला व बालविकास मंत्री आहेत अदितीताई तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे फेब्रुवारी महिना सन्मान निधी संदर्भात। तुम्हाला सुद्धा आतापर्यंत हप्ते मिळाले आहेत का नाही, तुमचे हप्ते कोणत्या कारणाने बंद झालेत नक्कीच कमेंट करून सांगा, तुमचा जिल्हा कोणता हे सांगा। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।